नमस्कार मंडळी आपण अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परसरावर यांचा हेराफेरी पाहिला असेल। त्यानंतर नवीन त्यांचा फिर हेराफेरी काढलेला होता आणि जे काय आत्ताचं सरकार आहे, मी पुन्हा येईल असंच परत एकदा मी पुन्हा येईल म्हणणारे सरकार कुठेतरी हेराफेरी करत आहे असा संशय येणं साहजिक आहे। कारण तर ज्या पद्धतीने एखाद्या पक्षातील व्यक्ती यांच्या पक्षात आल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळते, त्यांचं जे काही पूर्वीचे कारभार असतील ते नील होतात, भ्रष्टाचार नील होतात। अशाच पद्धतीचे आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पद आहे आणि ते कोण्या पक्षातून आले आणि कसे आले आणि त्यांना नंतर काय मिळालं आणि कशा पद्धतीने त्यांना अर्थमंत्री पद मिळालं, उपमुख्यमंत्री पद मिळालं, अशाच पद्धतीची हेराफेरी झालेली आहे। आता यांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळा होता म्हणे, परंतु आता तुम्हाला कोणतीकडे फाईल दिसते का, एखादी न्यूज दिसते का? असं काही होत नाही। आता जे काही सत्ता असेल, जे काही राजकारण असेल, जे काही वर्चस्व असेल आणि जे काही कायदा नियम असेल हे पूर्णपणे गुंडाळून ठेवण्याचं काम हे करण्यात आलेले आहे। आता याच्यावरती एखाद्या पक्षातील व्यक्ती यांच्या पक्षात जर नाही आला, त्यांच्या म्हणण्यासारखं जर नाही ऐकलं तर मग त्या ठिकाणी एडी लागते, बीडी लागते, सीडी लागते, काय लागायचं ते लागते। आणि अशाच पद्धतीची हेराफेरी यांच्या कार्यकाळात, यांच्या पक्षाच्या कार्यकाळात आणि या भाजप सरकारच्या कार्यकाळात चालू आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला माहित असेल, कोणी कांदा खाऊन येते, कोणी जेलमध्ये जाते आणि जेलमध्ये टाकणारे कोण होते हो? अहो, ज्या वेळेस छगन भुजबळ यांना जेलात टाकण्यात आलं होतं, जे काही चारा घोटाळा असेल, जे काही घोटाळे झाले होते त्याच्या प्रकरणात त्यांना जेलमध्ये टाकणारे कोण होते? तुम्हालाही आठवत असेल, हेच भाजपचे जे काही पदाधिकारी असतील, जे काही नेते असतील आणि जे काही आज मुख्यमंत्री झाले किंवा इतर कोणी असतील, यांच्याच माध्यमातून त्यांच्यावर एडी बीडी शिडी काय लावलं ते लावलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं आणि आता परत क्लीन चिट सुद्धा मिळाली। मग विधानसभा झाल्या, त्यानंतर लोकसभा सुद्धा झाल्या होत्या आणि विधानसभा सुद्धा झाल्या होत्या। आणि विधानसभा झाल्यानंतर असं वाटत होतं की छगन भुजबळ यांना एखादं मंत्रिपद दिल्या जाईल, परंतु तसं झालं नाही। कारण तर मराठा समाजाचा आक्रोश त्यावरती होताच, त्या कारणाने आणि माननीय जरांगे पाटील यांच्या जे काही वर्चस्व होतं त्या ठिकाणी प्रबळ वर्चस्व दिसून येत होतं, म्हणून छगन भुजबळ यांना कोणत्याही प्रकारचं पद मिळालं नाही। आणि परत आता लोकसभा असतील, विधानसभा असतील, जे काही नगरपालिका असतील, ज्या जे काही असतील, त्याचा आता परत एकदा जे काही निवडणूक असेल ती होणार आहे आणि त्याचंच औचित्य साधून आता छगन भुजबळ यांना ओबीसी चेहरा आणि जे काही त्यांचा अनुभव असेल हे भाजपच्या कामाला येणार आहे, म्हणून त्यांना परत एकदा छगन भुजबळ यांना पद देण्यात आलेले आहे। आता याचा फायदा निश्चितच भाजप हे करून घेणार आहे आणि परत जे काही छगन भुजबळ यांची नाराजी असेल ती सुद्धा दूर करण्याला यांना यश मिळालेलं आहे। आता अर्थमंत्री अजितदादा पवार यांना वाटत नव्हतं की छगन भुजबळ यांना पद मिळावं। मंत्री यांना चांगलंच माहित होतं, जर आता धनंजय मुंडे ओबीसीचे नेते आहेत ते आता पदावर नाहीत, त्यांना पदावरून काढण्यात आलेले आणि आता ओबीसीचा चेहरा जर लागत असेल आणि अनुभवी जर माणूस लागत असेल तर यावरती छगन भुजबळ शिवाय पर्याय नसणार आहे। त्या कारणाने माननीय जे काही आपले फडणवीस साहेब आहेत, फडणवीस साहेबांचा प्लॅन कुठेतरी रचण्यात आलेला आहे आणि याचाच फायदा, याचा औचित्य साधून निश्चितच छगन भुजबळ याचा भरपूर काही याचा फायदा हे भाजपला होणार आहे। इथून पुढचा काळ कसा असणार आहे आणि जे काही छगन भुजबळ असतील त्यांची नाराजी दूर झाली का, हे सगळं काही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता परत नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमीच अपडेट घेणार आहोत। मग तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।